तर मंडळी बराच वेळ झाला आपण अडकलेलो आहे ट्रॅफिकमध्ये। खारपाड्याच्या मागे साधारणपणे मला वाटतं अर्धा तास झाला फुल ट्रॅफिक। काय ग एकदम मुंगीच्या पावलाने गाड्या हलतात। हां, मुंगी सुद्धा फास्ट जाऊ शकते, इतकी बेकार परिस्थिती। हे बघा हे बघा, हे बघितलं, हा रस्ता असा स्वरूपामध्ये आहे आणि बऱ्याच ठिकाणी हा रस्ता तसाच ठेवलेला आहे। दोन्ही बाजूला कसं जाणार माणूस, पोचणार कसा, येणार कधी, जाणार कधी, अख्खा दिवस त्याला जायला लागला ना तर मग काय उपयोग आहे ह्या सगळ्या गोष्टींचा, आणि त्रास होतोय, गाड्यांचं नुकसान, ॲव्हरेज भेटत नाही। नमस्कार मंडळी, नमस्कार। नोकरीवाल्या माणसाचा आपल्या सगळ्यांना नमस्कार आहे। नोकरीवाल्या माणसाला एक तर सुट्टी मिळत नाही, हा आपल्या सगळ्यांचा अनुभव। जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, आपलं प्लॅन करतो गावी जाण्याचा, आणि वेळ न दवडता आपण गावी जात असतो। तसे आम्ही पण नोकरी करणारी माणसं थोडासा या सगळ्या बिझी शेड्यूलमधून वेळ मिळेल म्हणून आपण चाललेलो आहे गावाला म्हणजे आपल्या कोकणातल्या गावाला। आणि आत्ता कोकणामध्ये जाण्यासाठी सगळ्यात बेस्ट सीझन उन्हाळ्याचा सीझन एप्रिल मे महिना, आणि मे महिना जास्तीत जास्त करून, कारण सगळी मुलं बाळं शाळा कॉलेज सगळं संपलं की सुट्ट्या टाकून जसं गणपतीला लोक पळतात आहे की नाही, तसं मे महिन्यात गावाला जात असतात। आंबा, काजू, फणस, चिकू, करवंद असं सगळा सीझन कोकणी रानमेवा खायला मिळतो। त्याच्यामुळे आता आपण चाललोय आणि जाताना नेहमीप्रमाणे खूप सावध व्हायचं आहे, कारण अनेक अपघात होतात आणि काळजात धस्स होतं हे सगळं ऐकून। तर ज्या ठिकाणी स्पॉट्स खतरनाक आहेत, जिथे प्रॉब्लेम्स आहेत, तिथे आपण बघूया आणि व्हिडिओ करण्यामागचा उद्देश स्टॉप घेत आरामात जाणार, आनंद घेत जायचं प्रवासाचा, नुसतं घाई गडबडीने जायचं म्हणून जायचं नाही। परत मुंबई गोवा हायवे वरनं जाणार आहोत, तिथले खड्डे बघायचे। बघा आता ह्या लहान लेकरांना पण माहिती झालंय की जाताना आपण खड्डे बघत जातो म्हणून, तर खड्डे बघूया, कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहेत ते बघूया। आणि बाबांनो, प्रवास करताना अतिशय सावधपणे करा, जपून करा, कारण पाऊस पण पडतोय, उन्हाळा पण आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आपला प्रवास सुखरूप होणं महत्त्वाचं आहे म्हणून सगळं सांगतोय। तर आता चला डायरेक्टली आपण जातोय मुंबई गोवा महामार्गावरती। तर मंडळी, असं म्हणतात ना की सुरुवात वाईट तर शेवट पण वाईटच असतो। आमच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे भयंकर अशा ट्रॅफिकने, आणि ठिकाण आहे पळसपे फाटा, आणि पळसपे फाट्यावरतीच एवढं ट्रॅफिक बघून आमची तर पुरती घाबरगुंडी उडालेली आहे। प्रवास करता करता आपण आता आलेलो आहोत कर्नाळा खिंडीमध्ये, आणि कर्नाळा खिंडीचे जी काही घाट आहे, वळण रस्ता आहे ना, अतिशय धोकादायक आहे। नुकताच एका ट्रॅव्हलच्या बसला ॲक्सिडेंट होऊन गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला खूप घाई असते आपल्या सगळ्यांनाच गावी पोहोचण्याची, पण अशी जी काही धोक्याची ठिकाणं आहेत ती आता आपण बघणार आहोत। त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण मला असं वाटतं ती कर्नाळा खिंड। जरी दुतर्फा रस्ता व्यवस्थित झालेला असला तरी देखील या रस्त्याची वळणं आहेत, ही वळणं खूपच तीव्र आहेत, आणि कोणत्याही क्षणी आपलं नियंत्रण वाहनावरचं सुटू शकतं। त्याच्यामुळे इथे जेव्हा प्रवास कराल त्यावेळेला खूप काळजी घेणं, काळजी वाढण्यापेक्षा प्रवासावर नियंत्रण असणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। हां, तर काल आमच्याकडे 2 भाकऱ्या शिल्लक होत्या, ते बघू शकता, 2 भाकऱ्या, आणि येताना म्हटलं कुठेतरी वडे घेऊ, पाव घ्यायची गरज नाही, तर पनवेल कर्नाळा सोडलं आणि एका टपरीवाजा हॉटेलला थांबलो, कारण बाकी सगळ्या हॉटेलला खूप गर्दी आहेत, म्हणजे अर्धा पाऊण तासाचं वेटिंग आहे, आणि आमच्याकडे तर 2 भाकऱ्या आहेत मोठ्या मोठ्या। तर आता म्हटलं वडा आणि भाकरी खाऊ, पण ते वडा पण नाही आहे, भजी पण नाही, काहीच नाही। तर त्यांच्याकडून बघा ही चटणी घेऊन आलो आणि हे कुरकुरे घेऊन आलो, आणि म्हटलं हे असं दोडून खाऊया। ईश्वरी आहे ना, हे बघा, हे दाखवा, हे बघा मस्त। हां, म्हणजे प्रवासाला निघाल्यानंतर माणसाला काय पण कॉम्प्रोमाइज करायला लागू शकतं आहे ना, काही लागू शकतं। स्वतःही भाकरी खाऊन घेतो कोरडी सुकी, आणि मग बघूया पुढे एखाद्या हॉटेलला थांबायला, गर्दी नसेल तर, नाहीतर मग थांबण्याची इच्छा नाही ना। तर मंडळी बराच वेळ झाला आपण अडकलेलो आहे ट्रॅफिकमध्ये। खारपाड्याच्या मागे साधारणपणे मला वाटतं अर्धा तास झाला फुल ट्रॅफिक। काय ग एकदम मुंगीच्या पावलाने गाड्या हलतात। हां, मुंगी सुद्धा फास्ट जाऊ शकते,
इतकी बेकार परिस्थिती. आणि कोकणात जाणाऱ्या गाड्या भरपूर आहेत आणि येणाऱ्या गाड्यांसाठी छोटासा काही एक नाही. कोपरा हा, ठेवलेला हे आहे. बघा एवढंच आहे. बाकी आणि जाणाऱ्या गाड्या पूर्ण 2 रस्ते जाणाऱ्या गाड्यांनीच भरले. भरलेत, पूर्ण भरलेत. हे बघा संपूर्ण ट्रॅफिक फुल जाम. दोन्ही रोड. त्याच्यामुळे तुम्ही नियोजन करताय शनिवार रविवारी जायचं गावाला तर मुश्किल आहे काम. 12 तास लागू शकतात, 18 तास लागू शकतात. तर मंडळी आपण प्रवास करता करता पोहोचलेलो आहोत पेण बायपासच्या ब्रिजवरती. म्हणजे साधारणपणे 30 किलोमीटरवरती आपण पनवेलपासून येऊन पोहोचलेलो आहोत. खारपाड्या ब्रिजच्या मागे जे ट्रॅफिक लागलं ते ट्रॅफिक वगळता इथपर्यंत रस्ता एकदम सुगम आणि सुंदर असा रस्ता आहे. तरी देखील तुम्ही प्रवास करताना तुम्ही समोर बघताय अत्यंत अवजड अशी वाहनं जात असतात. त्याच्यामुळे प्रवास करताना स्पीड हा बेताचा असू द्या, स्पीड मर्यादित असू द्या. रस्ता जरी चांगला असेल तरी वेगाचा जर का आपण गैरफायदा घेतला लवकर पोहोचण्यासाठी तर चुकीच्या गोष्टी घडू शकतात. त्याच्यामुळे आपण वारंवार तुम्हाला हे सांगतोय की आपण टू व्हीलरनी प्रवास करताना हजबंड वाईफ प्रवास करत असाल, दोघेही असाल तर दोघांनी पण हेल्मेट वेअर करा. समोरच्या मंडळींनी दोघांनी हेल्मेट वेअर केलेला आहे. तर दादानो आता समोर बघा, हा बघा म्हणजे ब्रिजचं काम तुम्हाला चालू आहे. पण केवढा मोठा डोंगर मातीचा उभा केला आहे माझ्या उजव्या हाताला बघा. आणि समोर पोकलेन आहे, त्याचं काम चालू आहे. ब्रिजचे असं दिसतं की पडझड झाले. असं वाटतं की एखादा काय बॉम्ब इकडे टाकलेला आहे की काय, अशी पडझड झालेली दिसते. पण ठीक आहे, आता काम सुरू आहे. महिन्याभरावर आहे पावसाळा आणि पावसाळा आला की तुम्हाला तर माहिती आहे काय होतं, रस्त्यांची अवस्था कशी होते किंवा काय. पण ठीक आहे, ॲटलिस्ट काम सुरू असते तर दिसतंय. परत 4 महिने मला असं वाटतं की काम बंद राहील. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओव्हरब्रिजची कामं होत नसतात. त्याच्यामुळे पावसामध्ये तर याची अपेक्षा करू शकत नाही की याचं काम होईल. पण नेते मंडळींचे फोटो लावण्यासाठी तरीसुद्धा यांचा उपयोग होतो ब्रिजचा. कमीत कमी चला तेवढ्या कारणासाठी तरी त्याचा वापर होतो. ही चांगली गोष्ट आहे, गमतीचा भाग. आपण काय राजकारणावरून बोलत नाही, आपण फॅमिली ब्लॉग बनवतो, डेली ब्लॉगमध्ये याच्यामध्ये असतो. पण नोकरीवाला माणूस, सर्वसामान्य माणूस आहे आपण, तर आपल्याला जो त्रास आहे तो त्रास बोलून दाखवणारच ना. कारण आपण टॅक्स पेअर आहोत. आपण वर्षाकाठी आपण टॅक्स भरतो, प्रत्येक गोष्टीचा आपण GST भरतो, रोड टॅक्स भरतो. त्याच्यामुळे मग जर का आपल्याला तशा सुविधा मिळत नसतील तर आपण बोलणारच आहे की नाही, बाकी काय नाही. तर हा ब्रिज आता या साईडला एंड होत आलेला आहे. ब्रिज एंड होत आला आणि तुम्हाला जस्ट हे दाखवायचं होतं की ब्रिजेसचं कामसुद्धा कुठपर्यंत आहे. पण ठीक आहे, रस्ते चांगले आहेत. रस्ते चांगले असले तरी काही ठिकाणी रस्त्यांवरती ओबडधोबडपणा आहे. काय ना, आपल्या खरोखर कधी कधी प्रामाणिकपणा ठेवणे ही एवढी मूर्खपणाची गोष्ट आहे. आता इथे केवढं असं मूर्ख लिहिलं आहे का. आता आम्ही रस्त्याने चाललो आहे आणि रॉंग वेने बघा गाड्या चालल्यात. आता आम्ही नियम म्हणजे तो रोड बंद आहे खरा. तो रोड बंद आहे. डायव्हर्जन सांगितलं तुम्ही गाड्या इकडून घ्या. आता हे जे सगळे जाणारे लोक आहेत या बाजूने, हे लोक सगळे पुढे अडकणार आहेत आणि बिनकामाचं इकडे आम्हाला पण अडकवलं आहे. समोर पूर्ण ट्रॅफिक चॉक करून टाकलंय. डायव्हर्जन असून सुद्धा ही लोक समोरून चाललेत. म्हणजे लेनमध्ये जाणारे मूर्ख आहे की नाही, लेनमध्ये जाणारे मूर्ख लोक असंच म्हणायला पाहिजे ना. आता एवढी मोठी मागे लाईन लागले बघा. कमीत कमी 60-70 गाड्या गेल्या कडेने. फक्त ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक, ओनली ट्रॅफिक. मुंबई गोवा रस्त्याला फुल ट्रॅफिक. कारण पब्लिक आहे ना, जिकडून तिकडून घुसायचा प्रयत्न करतात. डायव्हर्जन दिले तरी पण तिकडून घुसतात आणि लेन तोडायचा प्रयत्न, जेवढे काय सगळे चुकीचे प्रकार असतील ना ते सगळे करून मोकळे होतात. भर 11-12ची वेळ, टळटळीत ऊन आणि सगळ्यांनाच घरी जायचं आहे, कुणाला हॉटेलला थांबायचं आहे, कुणाला काय. पण रस्ता जिथे जिथे आता सिंगल रोड आहे, जिथे जिथे रस्ता खराब आहे, तिथे तिथे कसं भयानक ट्रॅफिक लागतं आहे ना की बास रे बास. म्हणजे कोकणात जायचं असेल तर मला असं वाटतं की आता हेलिकॉप्टरचीच व्यवस्था करावी लागेल, हां, स्वस्तामध्ये. कारण रस्त्याला ट्रॅफिक बघा दोन्ही बाजूला. कसं जाणार माणूस, पोचणार कसा, येणार कधी, जाणार कधी.
अख्खा दिवस त्याला जायला लागला ना तर मग काय उपयोग आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि त्रास होतो आहे, गाड्यांचं नुकसान, ॲव्हरेज भेटत नाही, या सगळ्या गोष्टींचा जो त्रास आहे ना तो त्रास फक्त सर्वसामान्य माणसाला, टॅक्स पेअरला, नोकरीवाल्या माणसाला, तुमच्या आमच्यासारख्या जे मरमर करून कष्ट करून पैसे कमवतात त्यातलं काय प्रमाण गव्हर्नमेंटला देतात टॅक्सच्या स्वरूपामध्ये, आणि तरी पण त्यांच्या वाट्याला जर का अशी दुर्दशा येत असेल तर मग हा दोष कोणाचा. पण बाबा रे, जे आता समोरून येतात, ज्यांना आता मुंबईला जायचं आहे, त्यांच्यासाठी थोडा तरी रस्ता ठेवा. एक गाडी जाईल इतका तरी रस्ता ठेवा. यांनी कसं काय करायचं सांगा, यांनी कसं करायचं. हे बघा दादा, आता आपण आलेलो आहे इंदापूरच्या वगैरे थोडंसं मागे आलो आहे. आता नक्की परत वेळा सांगता येत नाही की आपण कुठे आलो आहे, पण एक साईडला हे रस्त्याचं काम अपूर्ण आहे. आता मे महिन्यासारखा सीझन, त्याच्यामुळे आता पोलीस पण असतात समोर की बाबा तुम्ही कुठे जा, काय करा, जा असं मार्गदर्शन करायला. पण प्रत्येक ठिकाणी काय पोलीस उभे नसतात, त्याच्यामुळे मग संपूर्ण पुढे ट्रॅफिक होत असतं. आता आपल्याला ब्रिजच्या खालून जायचं आहे आणि त्यामुळे खूप सारं ट्रॅफिक याच्या मागे होत असतं आणि पुढे पण होत असतं. आता जेव्हा तुम्ही मुंबईला निघणार मे महिन्याची सुट्टी संपवून, त्यावेळेला तुम्हाला जाताना ट्रॅफिक मिळेल. नाही बघा, हे काम ओव्हरब्रिजचं काम चालू असल्यामुळे हां त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आता जरा दाखवूया आपण हा थोडंसं अजून पुढे जाईपर्यंत, कारण हा जो रस्ता आहे हा खराब होता पहिला, हा आता रस्ता केलेला आहे. हा रस्ता पहिला कसा होता ना तो आपण बघणार आहोत. सो 1 मिनटं थांबा, आणि चॅनलवरती नवीन असाल, यू आर फर्स्ट टाईम वॉचिंग दिस चॅनल, प्लीज डू सबस्क्राईब. हे बघा, हे बघा, हे बघा, हां हे बघितलं, हा रस्ता असा स्वरूपामध्ये आहे आणि बऱ्याच ठिकाणी हा रस्ता तसाच ठेवलेला आहे. ठीक आहे, कामाला वेळ लागतोय वगैरे जे काय आहे, पण एक अपॉलॉजीसुद्धा माणसाच्या मनामध्ये असते की नाही, की असायला पाहिजे. हे बघा, त्याच्यामुळे काय होतं, मोठमोठ्या गाड्या असतात, छोट्या गाड्या असतात, प्रत्येकाला गडबड असते, प्रत्येक माणूस लेन चुकवून घुसायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे मग होतं ट्रॅफिक. हे बघा, हा रस्ता आपण तुम्हाला कंटिन्युअसली दाखवतोय. आता हे खरं म्हणाल ना तुम्हाला सांगू तर ही गोष्टच कळत नाही की कोणाला की जायचं आहे तुम्हाला नक्की कुठून आणि कसं. आता बघा, आपण इथून हा वर चढतोय या रस्त्याने, हां लिहिलं पण नाही आहे. हां आता पुन्हा एकदा आपल्याला खराब रस्ता म्हणण्यापेक्षा या रस्त्याला डाव्या बाजूला रस्त्याचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सिंगल लेनने आपल्याला जावं लागतं. त्याच्यामुळे जागोजागी ट्रॅफिक होतं आहे, ट्रॅफिक खूप चोंदतं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. कारण हां 20 मिनटं ते अर्धा तास अगदी नक्कीच जातोय. मध्यंतरी काम सुरू दिसतंय, डाव्या बाजूला बघा हा रस्ता अपूर्ण आहे, त्याच्यामुळे जिथे जिथे आता 20-25 मिनटाचं ट्रॅफिक सहन करत आता आपण पुढे चाललो आहे. तुम्ही प्रवास करताय तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा. गावाला जाण्याची ओढ आपल्या प्रत्येकाला असते. ट्रेनचं रिझर्वेशन तर काही केल्या मिळत नाही, त्याच्यामुळे सगळी गडबड आहे. मोठे मोठे ट्रेलर्स वगैरे असे अडकून ठेवलेत आहेत. आता मंडळी आपल्या उजव्या बाजूला बघा, उजव्या बाजूला हा ओव्हरब्रिज आहे, याचं काम सुरू आहे. आणि मागच्या वेळेला ज्याच्या वेळेला आपण या रस्त्यावरून प्रवास करतोय, साधारणपणे 2 महिन्यांनी जरी आपण गेलो, 3 महिन्यांनी गेलो, तरी प्रत्येक वेळेला आपण या रस्त्याचे अपडेट द्यायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. याचं कारण असं आहे की आपण कोणी ना कोणीतरी कधी ना कधी आपण आपलं नियोजन असतं की आपण आपल्या कुटुंबियांसाठी गावी जावं किंवा सणावाराला गावी जावं या कारणासाठी म्हणून. तर या कारणासाठीच आपण अपडेट देत असतो ज्या ज्या वेळेला जातो तेव्हा. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटते, या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो याच्याबद्दल 2 शब्द लिहा, कमेंट करा. कारण आपल्या कमेंटमधून मग कळत असतं की आपल्याला कशा स्वरूपामध्ये व्हिडिओ करायचा आहे, काय करायचं आहे, काय चुकतं आहे, काय नाही, सुधारण्याची एक संधी असते जी कमेंटच्या माध्यमातून मिळत असते. आता पुन्हा एकदा आपण डायव्हर्जनसाठी आलेलो आहोत आणि हो, बऱ्याचशा लोकांच्या गाड्याही तुम्हाला बंद पडलेल्या दिसू शकतात. आणि बघा डाव्या हाताला बघा, टू द लेफ्ट साईड डायव्हर्जन आणि रस्त्याचं काम इथे समोर. हां पुढे परत काम चालू आहे, हे बघा, यू कॅन सी. पण जमेची बाजू एक आहे की मागच्या 6 महिन्यापूर्वी रस्त्यांची ही जी कामं आहेत, समोर जो रस्ता बघताय
जो हा, सर्व्हिस म्हणजे रोड म्हणू शकता याचं ज्या काम. रोडनी गाड्या जात आहेत हां ते रस्ते पण भयानक खराब होते, बरोबर. ते आता बऱ्यापैकी चांगले आहे. हां आणि विशेष करून आता हे बघा समोर तुम्ही बघा तर समोरचा तुम्हाला हा जो ब्रिज आहे प्रॉपरली मी सांगतो कदाचित सांगताना पुढे गावांची नावांचं थोडंसं फार पुढे होऊ शकतं कारण जरी आमच्यासुद्धा नेहमीचा रस्ता असला तरी पण पटकन त्या बोलण्याच्या ओघामध्ये काहीतरी असं निघून जातं. तर हे आहे आता एक्झॅक्टली नागोठण्याच्या बाहेरचा ब्रिज आहे. म्हणजे आतमध्ये नागोठणा गाव आहे आणि जो आपण नागोठणाला गावी जातो गावी जाताना जो पहिलं ज्या रोडवरून जायचो आपण साधा रोड होता तिथे आता हा ब्रिज बनतोय. तुम्ही उजव्या साईडला बघू शकता. कोलाडमध्ये जस्ट आपण एंटर करतोय आणि त्याच्या मागे साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटरची कंटिन्युअसली लाईन आहे आणि खूप स्लो गाड्या सरकतात, खूप स्लो गाड्या. म्हणजे हा आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी मे महिन्याच्या ट्रॅव्हलर जे लोक आहेत प्रवास करताय तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. याला जास्तीत जास्त शेअर करा कारण आपले अनेक कुटुंबीय आपण या रस्त्यावरून प्रवास करतोय, गावी जातोय. खूप उत्साहामध्ये आपण आहोत. गावी जाण्याच्या निमित्ताने सगळेजण अगदी नटून सजून सगळं तयार होतात. पण कोणाची लग्न आहेत, कोणाचं काय गावी सगळे कार्यक्रम असतात, गावकीच्या पूजा असतात, एखाद्याच्या घरामध्ये सत्यनारायण ठेवलेला असतो. या सगळ्यासाठी आपण धावतोय पण आपल्याला रस्ता काही गावी पोचू देत नाही आहे, हे ट्रॅफिक पोचू देत नाही आहे आणि इतका गरमा होतोय की अक्षरशः ड्रायव्हरला कपडे काढावे लागतात. तर दाखवा इकडे हे बघा कारण गरमाच तेवढा होतोय की म्हणजे चालवणं मुश्किल होतं आहे. त्या कारणासाठी हे करावं लागतं. आता गाडी चालवताना एवढी कसरत करावी लागते ना की काय विचारून सोय नाही. म्हणजे कुठून गाडी काढायची, रस्त्याच्या खाली घालायची, परत वर घ्यायची आणि पूर्णपणे फर्स्ट गिअरवरती गाडी चालू आहे, पूर्णपणे फर्स्ट. त्याच्यामुळे एकदम कंडिशन खराब आहे सध्या ट्रॅव्हलिंग करताना कोकणात जाताना. आणि आपले पोलीस मित्र पोलीस बांधव रस्त्यावरती उभे आहेत. युद्धाचं सावट आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्यावरची एक वेगळी आणि विशेष जबाबदारी आहे हे सगळं करताना. तरी पण तुम्हाला एक सांगतो की 12, 12:15, 12:30च्या उन्हामध्ये कोणतेही कुरकुर न करता, तक्रार न करता पोलीस बांधव त्यांचं नित्य नियमाने विमानाद्वारे काम करतात आणि त्याच्यामुळे हे सगळं सुव्यवस्था सुरळीतपणे चालू आहे. सो थँक्यू व्हेरी मच. एक सॅल्यूट, एक लाईक आपल्या पोलीस मित्रांसाठी पण करूया. बघा समोरून ट्रॅफिक, जबरदस्त ट्रॅफिक आहे आणि या ट्रॅफिकमधून फसलेले आम्ही सर्वसामान्य मुंबईकर, चाकरमानी, आपल्या गावाची ओढ असणारी माणसं. आम्ही सकाळी 7:30ला निघालेलो, 7:30ला निघालोय आणि अजून 12 वाजले तरी अजून आम्ही माणगावच्या मागेच कोलाडला आहोत आणि पनवेलवरून निघालोय. तर कोलाड ते पनवेल हार्डली 2 तासाचा रस्ता आहे जिथे आम्हाला 4.5 तास लागलेले आहेत. सो बघा बाबा लवकरात लवकर काहीतरी करा. म्हणजे आपण यांना सर्वसामान्य जे आपण तुम्हाला कोण बोलत नाही पण जे आपण शासन म्हणून ज्यांना आपण बघतो आपले मायबाप त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये. तर मंडळी आता आपण इंदापूरच्या थोडंसं मागे आहे आणि वाजलेले आहेत साधारणपणे दुपारचे 1, पनवेल 1:15. पनवेलपासून आपण 8 वाजता निघालो होतो, 1 वाजलेला आहे. 4 तासाचा प्रवास, अजून इंदापूर आलं नाही आहे आणि समोरचं ट्रॅफिक बघू शकताय तुम्ही. आता हे आपल्याला कळत नाही की आपण नक्की जाणार किती. आता समोर तुम्हाला दृश्य विहंगम दिसतंय, ढग आलेले आहेत. आम्ही प्रतीक्षा करतोय जर का पाऊस पडला तर बाकी खूपच भारी काम होईल पण पाऊस काय पडत नाही आहे आणि ट्रॅफिकच्या लांब रांगा. इंदापूर यायला साधारणपणे अजून 1 किलोमीटर असेल आणि इंदापूरचा चढ आहे तुम्हाला माहिती आहे. त्या चढातून गाडी म्हणजे एकंदर 2-2.5 किलोमीटरची लाईन असावी असं वाटतं आहे. सो माहिती नाही की या ट्रॅफिकमधून आता आम्ही कधी बाहेर पडू. आपण दरवेळेला बोलतो आहे ते आपल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबद्दल, आपल्या अडचणींबद्दल आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची मोठी अडचण ती म्हणजे हे आपला महामार्ग आहे, रस्ता आहे, याच्यामुळे जी आपली अडचण होणारी आहे त्याच अडचणीबद्दल बोलतो आहे आणि आपण बोलत राहणार. ज्या वेळेला प्रॉब्लेम असेल, ज्या वेळेला अडचणी असतील त्या वेळेला आपण बोलत राहणार आहोत. तर मंडळी अजून आमच्या इंदापूरपर्यंत पण आपण आलेलो नाही आहे आणि ट्रॅफिकच्या सुरुवातीला आहे. जस्ट आपण मोबाईलवर बघितलं, हे बघू शकता, दाखवा मोबाईल, हे बघा ट्रॅफिकच्या सुरुवातीला आहे आपण. अजून इथून ते इथपर्यंत ट्रॅफिक कमीत कमी 4 किलोमीटर ट्रॅफिक आहे आणि या सगळ्या ट्रॅफिकचं कारण तुम्हाला दाखवतो. दोन्ही साईडने गाड्या,
हां, इकडून पण जाणाऱ्या गाड्या आहेत आणि या बाजूला पण जाणाऱ्या गाड्या आहेत. हे बघा या बाजूला पण कळलं, हे बघा फुल ट्रॅफिक आहे, छोट्या मोठ्या गाड्या असलेल्या. सो बघूया आता किती वाजता आहेत आणि इंदापूर 2 वाजले. असं वाटतंय. हां, म्हणजे आपण इंदापूरला अजून गेलेलो नाही आहे. 8 वाजता निघालो आहे पनवेलवरून आणि 2 वाजले इथपर्यंत आणि अजून 4 किलोमीटरचा असंच ट्रॅफिक आहे. गाडी अजिबात बिलकुल पुढे सरकत नाही आहे. इंदापूर बस स्थानकाच्या समोर आणि इंदापूरच्या मागे भयानक ट्रॅफिक लागलं. तुम्ही बघितलं, अक्षरशः अर्धा पाऊण तास नाही 1 तास गेला असावा असं वाटतंय. कसं तरी करून आम्ही आता इंदापूरपर्यंत आलेलो आहोत. मॅडम कुठे जायचं? आम्हाला तुम्ही न्याल तिकडे, चला. हां, आम्हाला गावाला जायचंय. तिकीट होईल आपलं, भरपूर होईल. तुम्हाला तिकीट सांगतो. चालेल, देऊ आम्ही. हां, हो, देऊ. नक्की ना? हो, अगदी. चलो फिर. और जे दिसतंय ना ते मला असं वाटतं की नक्कीच माणगाव बायपास आहे. इथून तुम्ही एंट्री करून म्हणजे रेल्वे स्टेशनच्या अगोदरच तुमची एंट्री होईल आणि माणगाव बायपास करून तुम्ही माणगाव बायपास करून डायरेक्टली बाहेर पडू शकता मेन हायवेवरती. पण तो आता कुठे आहे काय माहिती नाही, मे बी लोणेऱ्याला असेल. तर आपण जसं काय असेल ते आपण चेक करूया. नंतरच्या ब्लॉगमध्ये आपण स्पेशली याचा व्हिडिओ करू शकतो. पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे सगळं उन्हातानातून आपण जे व्हिडिओ करतो त्याच्यासाठी ना मेहनत पुष्कळ लागते. चला तर मंडळी, बघा आपण आलोय आता माणगावला. माणगाव स्टँड सोडला आहे, पण तरी सुद्धा आता जाणाऱ्या गाड्यांचं ट्रॅफिक सुटलेलं आहे. पण मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचं ट्रॅफिक अजून तसंच आहे. ते बघा, हा यार खूपच ट्रॅफिक तसंच आहे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचं. बरोबर. पण आता येणाऱ्या गाड्यांचं ट्रॅफिक तरी सध्या म्हणजे कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांचं ट्रॅफिक सुटलेलं आहे. बरोबर. आणि आत्ता एवढ्या वेळाने कमीत कमी 3 ते 4 तासानंतर आम्ही थोडंसं फ्री झालोय. असं जीवात जीव आल्यासारखं वाटतंय. आणि आत्ता गाडी 2-4 तासानंतर सेकंड गिअरवर गेली. म्हणजे विचार करा की आम्ही कोणत्या स्पीडने आलेलो असू फर्स्ट गिअर गाडीवर. आणि आता लवकरात लवकर घरी पोचायची इच्छा आहे. खूप कंटाळा आलेला आहे, खूप दमायला झालेला आहे. आणि म्हणूनच तर इथे ब्लॉग एंड करतोय आपण. त्यामुळे आता बास असं झालंय. त्यामुळे आता इथेच आपण ब्लॉग एंड करूया आणि भेटूया उद्या नवीन कोकणातल्या गावी. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. बाय बाय. नक्की. बाय बाय.